आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। मध्य रेल्वेवरील 3 दिवसांचा मेगा ब्लॉक संपला। सीएसएमटी स्थानकावरून लोकल सेवा सुरू, तर ठाण्यातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम पूर्ण, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर। बांद्रे वरळी सिल्लिंगवरून आता वरळी कोळीवाडा प्रभादेवीकडे जाणारा मार्ग आजपासून 31 नोव्हेंबरपर्यंत बंद। एनी बेझंट रोडचा पर्याय निवडीच्या सूचना करण्यात आल्या, तर कोस्टल रोडचं काम जलद गतीने होण्यासाठी निर्णय। लोअर परळसह करी रोड, बीडीडी चाळ आणि डिलाईल रोड परिसरातील पाणीपुरवठा 6 जूनला बंद होईल। रेस्कोर्स जवळील जलवाहिनीच्या कामासाठी जी दक्षिण भागामधील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। मुंबईमध्ये मे महिन्यात 12,000 घरांची विक्री, घरांच्या विक्रीमधून राज्य सरकारच्या तिजोरीत 1,034 कोटी रुपये मुद्रांक शुल्क जमा झालेले आहे। डोंबिवलीतील घातक कंपन्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। डोंबिवलीमधील अतिघातक रासायनिक कंपन्यांच्या स्थलांतरासाठी कारवाई, उद्योजकांमध्ये मात्र नाराजी। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या आईकडून रक्त दिल्याची कबुली, अपघातावेळी अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असल्याचंही केलंय कबूल। पुण्यातील कल्याणी नगर कार अपघात प्रकरणी अग्रवाल दाम्पत्याला कोठडी, विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवालला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी। उन्हाळ्यात पुणेकरांची मेट्रोला पसंती, मे महिन्यामध्ये 15,54,000 प्रवाशांचा मेट्रोनं प्रवास। मे महिन्यात मेट्रोचे 2.25 लाख प्रवासी वाढले। पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांची तपासणी पूर्ण, जलसंपदा विभागाकडून 900 धरणांची तपासणी, जिल्ह्यातील सर्व धरणांची किरकोळ दुरुस्ती होणार।